नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण कथा ऐकणार आहोत. अतर्क्य. लेखक रत्नाकर मतकरी. कथासंग्रहाचं नाव आहे ऐक टोले पडतायत. तर ऐकूया. अतर्क्य. मी रूपा बोलते. रूपा म्हणजे प्राध्यापक शेषाद्रींची लाडकी विद्यार्थिनी. मला माहिती आहे, प्राध्यापकांची लाडकी म्हटलं की त्याला वेगळाच वास येतो. आमच्या इंग्रजीच्या संबंध वर्गाला तो वास यायचा. नुसता यायचा नाही, बहुतेकांच्या नाकाला तो झोंबायचा, विशेषतः वर्गातल्या तरुण मुलांच्या. प्रथम प्राध्यापक जेव्हा माझ्या निबंधाची स्तुती करायला लागले तेव्हा मुलांनी स्टॅम्पिंग केलं, टाळ्या वाजवल्या. मी लाजेने चूर झाले. पुढे ते मला अधिक अभ्यासासाठी पुस्तकं आणून द्यायला लागले. तेव्हा तर त्याच विद्यार्थ्यांनी आडून आडून टोमणे मारले आणि मी शर्मिंदी झाले. नंतर प्राध्यापक माझ्याशी बोलत कॉरिडॉरमध्ये उभे राहू लागले. तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींतही कुजबूज सुरू झाली, पण मी ती न ऐकल्यासारखं करू लागले. शेवटी प्राध्यापक शेषाद्री आणि मी जेव्हा बाहेर भेटून रेस्टॉरंटमध्ये जायला लागलो तेव्हा सगळे नुसते अवाक होऊन आमच्याकडे पाहत राहिले. पण आता कोणी काही बोललं असतं तरी त्याला खरमरीत उत्तर देण्या इतकं बळ माझ्यात जमा झालेलं होतं. तसं पाहिलं तर आमच्या मैत्रीत वावगं काय होतं. एक प्राध्यापकांचं वय, माझ्यापेक्षा ते बरोबर 20 वर्षांनी मोठे. पण हा नुसता जन्मतारखांचा हिशेब. प्रत्यक्षात त्यांनी स्वतःची चांगली काळजी घेतली होती, किंवा त्यांना चिरयौवनाचं वरदान होतं म्हणा. पण ते होते त्यापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसत. अजून त्यांचे केस काळे होते, शरीर पिळदार होतं. कसल्याही आजाराची पुसटशीही सावली त्यांच्यावर पडलेली नव्हती. या उलट रुक्मिणी म्हणजे प्राध्यापकांची पत्नी, तशी ती त्यांच्याहून 5-1 वर्षांनी लहान, पण दिसायची मात्र 5 वर्षांनी मोठी. 17 आजारांनी ग्रासली गेल्यामुळे ती उदास असायची. आपल्याच आजाराचं दुःख उगाळत घरात बसून राहायची. तिला कधी कुठे जावं यावं असं वाटतच नसे. त्यामुळे बिचारे प्राध्यापक घरीच बसून लिहित वाचित, नाहीतर एकटेच बाहेर जात. बायकोची साथ ती तर त्यांना कधी नव्हतीच, पण मूलबाळही नसल्यामुळे त्यांचा एकटेपणा कितीतरी पटींनी वाढला होता. अर्थातच माझ्याशी स्नेह जमून आल्यानंतर त्यांनी जाता येता माझी साथ मागितली तर ते समजण्यासारखं नव्हतं का. पण आमचा संबंध वावगा वाटण्याचं कारण नंबर 2 हे आहे की विवाहित पुरुषाशी स्त्रीने संबंध ठेवणं समाजाला मान्य नाही. विवाहितांचा एकटेपणा जगाला कळत नाही, पण तो त्या एखाद्या व्यक्तीला कळला तर तिनेही त्यांच्याकडे पाठ फिरवायची का? का फिरवायची? मला प्राध्यापक त्यांच्या पहिल्या दर्शनातच आवडले होते. आपल्या विषयात झोकून देण्याची त्यांची शैली, शब्दांवरचं प्रभुत्व, गंभीर पण मृदू आवाज आणि पुरुषी देखणेपणा. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाच्या तुलनेत माझ्याबरोबरचे तरुण मला अत्यंत उथळ वाटायचे. मी माझ्या रूपामुळे आणि बुद्धिमत्तेसाठी आमच्या वर्गातच काय, संबंध कॉलेजात लोकप्रिय होते. तरीही मी सर्वांशी खेळीमेळीने साधेपणाने वागत असे. पण याचा अर्थ असा नव्हता की मी माझ्या बरोबरीचा जोडीदार निवडावा. तरीही सगळे माझ्यावर नाराज झाले. मी प्राध्यापकांशी संबंध ठेवला तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही असं मला कधी आडून तर कधी उघड सुचवू लागले. मी कुणाचंच काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्राध्यापकांनी माझ्यासाठी, खास माझ्यासाठी निवांत ठिकाणी म्हणून दाखवलेली शेक्सपियरची प्रेमसुनीत तर माझ्या कानात गुंजत होतीच.
पण आमच्या या सुंदर स्नेहाला दृष्ट तर लागणार नाही ना, अशा अनिश्चितपणाच्या भावनेनेही मी वेढले गेले होते. माझ्या आईवडिलांना माझ्या मनस्थितीचा सुगावा लागला होता, नाही असं नाही, पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणे मी टाळत होते. कारण काही उत्तरं मला माहीत नव्हती, काही आम्हाला दोघांनाही माहीत नव्हती आणि काही एकट्या प्राध्यापकांनाच माहीत होती, तर काही फक्त काळालाच माहिती होती. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो, पण त्या प्रेमाची परिणती काय होणार हे कुणालाच माहीत नव्हतं. माहीत नसलं तरीही त्या परिणतीच्या दिशेने आमची वाटचाल चालूच होती. आम्ही एकत्र असलो आणि आता तर कॉलेज सुटल्यानंतर निदान 3-4 तास तरी आम्ही एकत्र राहू लागलो होतो. तर आम्ही एकत्र असलो की आम्ही सगळा वेळ शेक्सपियरविषयी चर्चा करत असू असं नाही हो. बराचसा वेळ आम्ही आमच्या आयुष्याविषयीच बोलत असायचो आणि आमच्या म्हणजेच प्राध्यापकांच्याच. माझं 20-22 वर्षांचं अत्यंत लाडातलं सुरक्षित आयुष्य, त्यात काय होतं बोलण्यासारखं? या उलट प्राध्यापक अतिशय गरिबीतून स्वतःच्या कर्तृत्वाने या पदाला येऊन पोचले होते. 40-42च्या वयात विद्वान प्राध्यापकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली होती. त्यांचा संसार अत्यंत दुःखाचा, एकटेपणाचा होता. रुक्मिणीच्या हेकटपणाला, निरुत्साहीपणाला आणि आजारपणालाही तोंड देता देता विरून गेलेली स्त्री सुखाची आणि स्त्री प्रेमाची मधुर स्वप्न ते पुन्हा एकदा पाहू लागले होते. पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडी हालचाल करायला हवी होती. मला हल्ली खरंच मला ना हल्ली रुक्मिणीचा द्वेष वाटायला लागलाय. प्राध्यापकांनी एके दिवशी न राहून कबूल करून टाकलं. खरं म्हणजे पूर्वीपासूनच वाटतोय, वर्षांनी वाढतोय, पण आता हे सगळं सहन होईनासं झालंय. प्राध्यापक अतिशयच भावनाप्रधान झाले होते. रूपा, तुला कल्पना नाही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे त्याची, पण नुसतं असं लांबून किती दिवस आपण प्रेम करणार? आपले आयुष्य एकमेकांमध्ये गुंतवायला नकोत का? मी ऐकत होते. आज प्रथमच इतक्या मोकळेपणाने त्यांनी प्रेमाचा उच्चार केला होता. तो ऐकताना सुख होत होतं आणि थोडी भीतीही वाटत होती. सॉमरसेट मॉमची एक गोष्ट आहे. प्राध्यापक आपल्या मार्दवयुक्त आवाजात सांगू लागले, आपल्यासारखीच तिघे असतात. पापपुण्याच्या कल्पनांनी तिघेही आयुष्यभर जळत राहतात. पती पत्नी एकमेकांचा द्वेष करीत विवाहित राहतात. प्रेयसी अविवाहित पण अतृप्त राहते. मेल्यानंतर तिघे परमेश्वराकडे जातात. त्यांना वाटतं आपण खूप त्याग केलाय, म्हणजे खूप पुण्य केलंय. परमेश्वर आपल्यावर खुश होईल. परमेश्वर म्हणतो, खुळचट हात, मन मारून राहिलात, यात पुण्य कसलं आलंय? त्यानंतर बरेच दिवस प्राध्यापक हेच सांगत राहिले. त्यांना त्यांच्या पत्नीचा वीट आला होता आणि जमेल तेवढ्या लवकर त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं. पण हे कसं जमणार? रुक्मिणी वाटेतून दूर कशी होणार? लांबून पाहणाऱ्याला कुणी एखादा निर्णय का घेतला असेल हे समजेल असं होतं. किंबहुना तो घेणं हे त्याला अशक्य कोटीतलं वाटतं. पण जी माणसं दिवस रात्र एखाद्या विशिष्ट विचारामध्ये बुडून गेलेली असतात, त्यांना मात्र तो निर्णय अगदी अपरिहार्य वाटतो. प्राध्यापकांसारख्या अत्यंत सज्जन माणसाने आपल्या पत्नीच्या मरणाचा विचार करावा आणि माझ्यासारख्या सहृदय मुलीने त्यांना साथ द्यावी हे कुणालाही खरंच वाटणार नाही. पण प्राध्यापकांना रुक्मिणीशी संसार करणं इतकं असह्य होत होतं आणि आम्हा दोघांना एकत्र राहण्याची इतकी निकड वाटत होती की या कुचंबनेतून तेवढा एकच मार्ग होता, रुक्मिणीचं मरण. रुक्मिणीला इतके वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते,
पण त्यातल्या कुठल्याही आजारात मृत्यूची भीती नव्हती. चेंगटपणाने एक एक आजार काढत ती आपलं दुखणाईत आयुष्य लोटणार होती आणि तिच्या मरणाची वाट पाहत आम्ही दोघं आपलं आयुष्य वाया दवडणार होतो. यातून एकच मार्ग होता, तो म्हणजे तिचा मृत्यू घडवून आणायचा. पहिल्यांदा ही कल्पना आमच्या मनात आली तेव्हा आम्ही शहारलो. आपण मुळात खुनी प्रवृत्तीचे नसताना हा विचार तरी कसे करू शकलो? समाजात प्रतिष्ठा असलेल्या आम्ही 2 व्यक्ती, आमचं हे कृत्य उघडकीला आलं तर समाज आमच्याकडे कोणत्या भावनेने पाहिल? त्या समाजाचा कायदा आम्हाला कोणती शिक्षा करेल? अशा अनेक शंका कुशंका आमच्या मनात येत राहिल्या. मात्र एक गोष्ट झाली, दररोज या विषयावर विचार केल्यामुळे खालच्या आवाजात चोरून चोरून का होईना पण बोलून त्याला वाट करून दिल्यामुळे आम्हाला तो विचार तितकासा भयंकर वाटेनासा झाला. हळूहळू तोच न्याय्य वाटू लागला. किंबहुना त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही हे पटलं. मग हा खून नैसर्गिक मृत्यू वाटेल आणि आपण कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाही अशा प्रकारे कसा करता येईल याविषयी आमचा विचार सुरू झाला. अनेक पर्याय आम्ही शोधत असू. त्यातल्या प्रत्येकावर पहिल्यापासून शेवटपर्यंत विचार करत असू आणि त्यातली अडचणीची जागा सापडल्यावर तो बाजूला टाकत असू. आम्हा दोघांचा संबंध माहीत असलेल्यांना देखील रुक्मिणीचा मृत्यू हा योगायोगच वाटेल असा काहीतरी बेत आम्हाला रचायचा होता. अर्थात हे विचार करत असतानाही प्राध्यापक शेषाद्री रुक्मिणीच्या मनाची इतकी काळजी घेत असत की त्यांच्या मनात काय घोळतंय याची कुणालाही शंका येऊ नये. रुक्मिणीची औषधं योग्य त्या प्रमाणात औषधांचा खुनासाठी उपयोग केला तर ते आज ना उद्या उघडकीला येतं. त्यामुळे आम्ही ती शक्यता तर डोक्यातून काढूनच टाकली होती. तर औषधं योग्य त्या प्रमाणात आणि ठरलेल्या वेळी देणं, तिच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं, एवढंच नाही तर तिचं मन प्रसन्न राहावं यासाठी मुद्दाम सवड काढून तिच्याशी गप्पा गोष्टी करणं, हे सारं काही ते जमवीत असत. आणि तरीही आजकाल आमच्याविषयी काही कानावर आल्यामुळे माझं नाव घेऊन रुक्मिणी चिडचिड करायची. ती करायचीच, परंतु प्राध्यापकांच्या मागची ही रोजची कटकट संपवण्याचा मार्ग आम्हाला दिसला होता. फक्त संधी मिळत नव्हती. ती मिळाली. एकदा मिळाली ती संधी. आमच्या कॉलेजची पिकनिक वेताळेश्वरला गेली तेव्हा वेताळेश्वराच्या डोंगराचं नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय होतं. भरपूर झाडी, मोठे मोठे खडक आणि कडे कपारी यांच्यामुळे आपण 20व्या शतकात आहोत हेच विसरायला होत होतं. प्राध्यापक आणि रुक्मिणी गप्पा मारत मारत इतरांना सोडून पुढे चालले होते. मीही त्यांना जाऊन मिळाले. इतक्यात एका खबदाडीत रुक्मिणीला प्राजक्ताचं झाड दिसलं. ती म्हणाली, माझ्याने नाही ग बाई आता डोंगर चढवत. मी इथेच थांबून प्राजक्ताची फुलं गोळा करते. तुम्ही जा पुढे. ती तिथेच थांबली. आम्ही हसत हसत डोंगर चढून जाऊ लागलो. डोंगराच्या वरच्या टप्प्यावर विलक्षण शांतता होती. खाली अंतरावर विद्यार्थ्यांचा जथा थांबला होता. खाण्यापिण्यात दंग झाला होता. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत सहेतूक हसत होतो आणि एकदम पाठीमागे आवाज झाला. आम्ही वळून पाहिलं. एक प्रचंड खडक कसा कोंडणे त्याच्या बैठकीतून निखळून गडगडत खाली येत होता. विद्यार्थ्यांमधलं कुणीतरी हे पाहून मोठ्याने किंचाळलं. खडक बरोबर रुक्मिणीच्या रोखाने निघाला होता. तो तिच्यावर आपटल्यास तिचा चेंदा मेंदा होणार होता. पण हे तिच्या गावीही नव्हतं. ती फुलं जमा करण्यामध्ये दंग झाली होती. आमचा इतके दिवस तडीला न गेलेला बेत साध्य करून देण्यात जसा काही नशिबानंच पुढाकार घेतला होता.
खालून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात देखत रुक्मिणी जागच्या जागी ठार होणार होती. तिच्या हत्येचं पाप आमच्या माथी न येता. आणि नंतर जे घडलं त्याचा अर्थ मला अजून तरी समजला नाही. खडक गडगडत खाली निघाला असतानाच प्राध्यापक धावत सुटले. डोंगरातून खाली गेलेल्या पायवाटेवरून पळत उड्या मारीत रुक्मिणी रुक्मिणी असं ओरडत ते निघाले. रुक्मिणी चकित नजरेने त्यांच्याकडे पाहते एवढ्यात ते तिच्याजवळ पोचले. त्यांनी तिला जोराने खडकाच्या वाटेतून बाजूला ढकलून दिलं आणि त्या क्षणी खडक प्राध्यापकांच्या अंगावर आला आणि त्या खाली ते दिसेनासे झाले. मी भोवळ येऊन जागच्या जागी खाली पडले. काही क्षणातच मी शुद्धीवर आले. सगळे विद्यार्थी जोर लावून खडक थोडासा हलवण्याचा प्रयत्न करत होते, निदान प्राध्यापकांचा देह बाहेर काढण्यापुरता. पण खडक खबदाडीत फार विचित्र अडकून बसला होता आणि त्याच्या खाली प्राध्यापक वेडेवाकडे चिरडले गेले होते. रुक्मिणी मोठमोठ्याने आक्रोश करत होती. कुणी तिचं सांत्वन करायलाही धजावलं नव्हतं. 2च वाक्य ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. मला उगाचच वाटायचं की मी त्यांना नकोशी झाले. उगाच वाटत होतं मला काय माहीत त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम होतं. त्या दिवसापासून माझी मनस्थिती वेड्यासारखी झाली आहे. मी आणि प्राध्यापकांनी ज्या रुक्मिणीला मारण्याचे बेत रात्रंदिवस केले, तिला वाचवण्यासाठी प्राध्यापकांनी स्वतःचा बळी का द्यावा? तिचं मरण आपल्या फायद्याचं आहे हे त्या आयत्या वेळेला विसरून कसे गेले? तिला सांभाळण्याची त्यांची मूळ वृत्ती अचानक उफाळून आली असेल का? इतक्या मोठ्या प्रमाणात की दुसरा तिसरा कसलाही विचार न करता त्यांनी तिच्या संरक्षणासाठी धावून जावं? मग माझं काय? माझ्या वशात त्यांच्या प्रेमाचं काय? त्यांनी दिलेल्या वचनांचं काय? आम्ही ठरवलेल्या बेतांचं काय? त्यांनी माझ्याशी ही बेईमानीच केली नाही का? मनुष्य स्वभाव अतर्क्य असतो. खरंच मनुष्य स्वभाव अतर्क्य असतो हेच का सगळ्या प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे? कथा इथे संपली आहे. खरोखरच विधिलिखित काय असतं? प्रार्थनात काय असतं? कोणत्या वेळेला कोणता माणूस कोणती आणि कशी कृती का करेल? काही सांगता येत नाही. काहीच सांगता येत नाही. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.